नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सध्या पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर आहोत आणि या पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर आपल्याला सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यानंतर आपले शिक्षण मंत्री या सर्व गोष्टी दिसून जातात। या ऑफिशियल वेबसाईटवर एक नवीन अपडेट आलेला आहे। दिनांक 6 फेब्रुवारी 2025 अपडेट आहे आणि या अपडेट मध्ये काय सांगितलंय ते पाहणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क पडलेले त्या विद्यार्थ्यांनी आता आशेवर न बसता TAIT शिक्षक अभियोग्यता चाचणी 3 च्या तयारीला लागणं गरजेचं आहे। त्यासाठी माझा संपर्क क्रमांक सुद्धा देतो। आपली बॅच चालू झालेली आहे मित्रांनो, या बॅचला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। 9665484048 या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून तुम्ही बॅचची डिटेल मिळवू शकता। एकदम ॲक्युरेट शॉर्टकट पद्धतीने रिजनिंग मॅथ शिकवलं जाईल आणि विद्यार्थी मित्रांनो इतरही सब्जेक्ट तुम्हाला एकदम व्यवस्थित दिले जाईल, जे की अभियोग्यता व बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला मार्क अजिबात कमी पडणार नाहीत आणि तुमचं स्वप्न साकार होणार आहे। ठीक आहे मित्रांनो, न्यूज बुलेटिन मध्ये जायचंय। पवित्र पोर्टल 2022च्या रिक्रुटमेंट मध्ये जायचंय आणि इथं न्यूज बुलेटिन आपण स्वतः जावं आणि अपडेट पाहावं यासाठीच मी तुम्हाला इथं ओपन करून देतोय। कारण अपडेट नसताना काही गोष्टी काही लोकांना अजिबातच माहित नसतात आणि त्यावेळेस विद्यार्थी संभ्रम निर्माण करणारे व्हिडिओ बघतात आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत असतो। आता जो काही विषय आहे तो सीटीईटीचा, झारखंड राज्यामध्ये सीटीईटी पात्रता राज्यासाठी ग्राह्य धरली गेली नाही, त्याबद्दल इतके लोक कन्फ्युज झालेत मित्रांनो। अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये तो नियम लागणार नाही आणि कधी लागणार पण नाही, लक्षात ठेवा। कारण सीटीईटी परीक्षा महाराष्ट्राने पूर्णपणे स्वीकारलेली आहे। तयारीला लागा, गरजेचं आहे मित्रांनो। फक्त टेट मध्ये मार्क चांगले आले तोच शिक्षक होऊ शकणार आहे। ठीक आहे मित्रांनो, काय म्हटलंय बघा इथं, पवित्र पोर्टलचा दुसरा टप्पा चालू करण्याबाबतचा हा महत्वपूर्ण निर्णय आहे। पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कारवाईबाबतची 2022च्या जाहिरातीच्या कारवाईची ही अधिसूचना आहे। आता मित्रांनो काय म्हटलंय बघा, मंजूर जागा त्यांनी इथे दिलेले आहेत। हा मुद्दा मला इथे फोकस करणं गरजेचं वाटतो की बघा इथं प्राप्त जाहिरातीनुसार पदांच्या रिक्त पदाची कारवाई पूर्ण झाली आहे म्हणते। बघा हे मुद्दा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील प्राप्त गुणाच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयत्ता 1ली ते 12वी करिता शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदाची भरती करण्यात येत आहे। पहिल्या टप्प्यातील जानेवारी 2024 मध्ये प्राप्त जाहिरातीनुसार 21,678 रिक्त पदाच्या पदभरतीची कारवाई पूर्ण झाली आहे। पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, यातल्या एक साधारण 16 ते 18,000 पदसंख्या भरल्यात आणि ज्या काही राहिलेल्या आहेत व 10% रिक्त पदसंख्या आहे या दुसऱ्या टप्प्यात भरल्या जाणार आहेत। साधारण 10,000 पदसंख्या तरी किमान येतील असा अंदाज आहे मागच्या टेट साठीच, लक्षात घ्या। आता राहिली नवीन टेट साठी 15,000 रिक्त पद येण्याची शक्यता आहे। त्यांनी सर्व काही बघा लक्षात घ्यायचे। आता टप्पा 2 अंतर्गत शिक्षकाच्या रिक्त पदाच्या जाहिरातीची प्रसिद्धी करण्यासाठी दिनांक 20/1/2025 पासून पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनाला सुविधा देण्यात आली आहे। याबाबत माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे दिनांक 31/1/2025 रोजी पदभरतीबाबतचा आढावा घेतला असता अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाकडून शिक्षकांच्या पदभरतीबाबत पोर्टलवर जाहिराती अल्प प्रमाणात प्राप्त झालेल्या आहेत। म्हणजे या संस्था चालकांना काय करायचे, त्यांच्याच कोट्यातून भरायचे आणि शासनाने पगार करायचे। बघा मित्रांनो किती मूर्खाचा बाजार आहे थोडक्यात। अरे बाबा तुमच्याकडे रिक्त पद असतील तर पोर्टलला कळवा ना लवकरात लवकर। आमचे लोक इतर रिक्त बसलेले आहेत, आमचे जे की संस्थावाले सर्वात मोठं नुकसान करतायत, लक्षात घ्या आपलं। आणि आपण त्या संस्थेवर घासंगपट्टी करतोय, त्यामुळे अभ्यास करा। TAIT म्हणजे पहिल्या राऊंड मध्येच लागा, दुसरा राऊंड बघितला लक्षात आला। पवित्र पोर्टलला नोंदणी करायला संस्था तयार नाहीत। त्यांचा मुद्दा काय, आम्हाला आमचा कोटा पेशील द्या, आम्ही संस्था उभा केल्या, पण गव्हर्नमेंट पगार करा। अरे तुम्ही तुमचं करा ना प्रायव्हेट पगार, मग संपला विषय जागेवर। पण हे करणं गरजेचं आहे, लवकरात लवकर। विद्यार्थी वाट बघतायत, विद्यार्थी काटावर आहेत काही, आणि ते विद्यार्थी आता येणाऱ्या आगामी टेट 2च्या
दुसऱ्या राऊंड मध्ये सिलेक्ट लिस्ट मध्ये असणार आहेत. लवकर लवकर नियुक्त दिला तर आगामी काळामध्ये महाराष्ट्रात जे रिक्त पद आहेत ते पण भरता येतील आणि महाराष्ट्रामध्ये एक शैक्षणिक दृष्ट्या चांगला उपक्रम होईल आणि शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र एक वेगळ्या रूपामध्ये भारताला दिसेल. हे करणं गरजेचं आहे आणि याला कारणीभूत असणारे राजकारणी आणि हे संस्थाचालक आहेत. मित्रांनो, आपली एक दोघाची कुणाची चूक नाहीये. बघा इथे सरळ हे वाक्य वाचल्यानंतरच डोक्यामध्ये मुंगी आल्याशिवाय राहत नाही. बघा इथे काय म्हणते बघा, पदभरतीबाबत पोर्टलवर जाहिराती अल्प प्रमाणात प्राप्त झाल्या. अरे रिक्त पदसंख्या असेल तर भरून टाका ना, तुम्ही पोर्टलला द्या ना. पोर्टलला दिल्यानंतर तुम्हाला तिथे लक्षात येईल की बाबा काय पाहिजे, यांना किती लोक पाहिजे, मग त्यानुसार शासन प्रस्ताव काढून ते लोक भरले जातील. हे असा मुद्दा आहे मित्रांनो, हे पाहणं सुद्धा तेवढंच गरजेचं होतं. राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनाचे आवाहन करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळातील शिक्षकाचे रिक्त पद भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कारवाई करावी. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी मित्रांनो वेबसाईट सुद्धा दिलेली आहे त्यांनी. सदर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलवर दिनांक 20/2/2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. कुठपर्यंत दिली? 20/2/2025 पर्यंत लास्ट डेट आहे. तिथून पुढे आपलं स्वप्रमाणपत्र चालू होणार. स्वप्रमाणपत्र कधी चालू होईल? 20/2/2025 नंतरच, म्हणजे साधारणपणे फेब्रुवारीच्या एंडिंगला 5 ते 10 दिवसच चालणार मित्रांनो. त्यासाठी अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून ठेवा. तात्काळ आपण अपडेट देत असतो आणि अपडेट दिल्यानंतर लगेच तुम्ही ते प्रमाणपत्र भरू शकता. त्या अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आगामी शिक्षक भरतीचं महत्वपूर्ण अपडेट बुलेटिनच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये दुसऱ्या टप्प्याला चालू झालेला आहे असं म्हणायला कुठलीच हरकत नाही. दुसरा टप्पा चालू झालेला आहे. त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपले मार्क, सर्टिफिकेट आणि आपले शिक्षण, TIT एक्झाम मधील मार्क, 2022च्या TIT एक्झाम मध्ये मार्क पडणाऱ्यांचं चांदी होणार आहे आणि 100% महाराष्ट्रामध्ये अजून 10 ते 12,000 पदसंख्या भरली जाणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.